Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज 3 सभा. छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नवं अभियान. मोदी महाराष्ट्रातील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार. महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्याकडून इच्छा व्यक्त. आयुष्यात कधी घड्याळाला मतदान करण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. आता घड्याळाचं चित्र बदललंय. अजित पवार आमच्यासोबत. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. नितीन गडकरी यांच्या धापेवाडा गावात भाजपाचे उमेदवार आशिष देशमुख यांचा प्रचार सुरू. आशिष देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार यांच्यात लढत. राहुल गांधी काय, इंदिरा गांधी जरी स्वर्गातून आल्या तरी कलम 370 लागू होणार नाही. धुळ्याच्या सभेत अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा. राहुल गांधींना मी सांगू इच्छितो की तुमची चौथी पिढी जरी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही. मुस्लिमांना आम्ही आरक्षण मिळू देणार नाही. 23 तारखेला आघाडीचा सुपडा साफ होणार. अमित शहांचं वक्तव्य. मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला पण ईश्वर माझ्यासोबत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका. सुषमा अंधारेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री. फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर जाण्यावर अंधारेंकडून मिमिक्री. तर रात्रीच्या अंधारात जायची गरज का पडली, अंधारेंचा फडणवीसांना सवाल. पवार कुटुंबातली कटुता भविष्यात दूर होईल वाटत नाही. पवारांशी बोलणं होत नाही. सुळेंशी 2 वेळा फोनवर संपर्क झाला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य. इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे. नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा. मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन. लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक, आता ही शेवटची असं काही जण बोलतात. पण पोरासारखा पुतण्या सोडला आणि थेट नातवाकडेच लक्ष. मतदारांशी बोलताना अजित पवारांचा थोरल्या पवारांना टोला. काहींनी भाषणात माझ्या वयाचा उल्लेख केला. मी काय म्हातारा झालोय? बाकी काही बोला, 84 हे वय आहे का? भोसरी विधानसभेतील भाषणात शरद पवारांच्या अजितदादांच्या वयाच्या वक्तव्यावर उपस्थितांना सवाल. काहींचा सध्या रडू बाय रडू असा शो सुरू आहे. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या तपासणीवरून टोला. शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं. ज्या काँग्रेसच्या जीवावर आमदार झाले त्याच काँग्रेसला फोडलं. राज ठाकरेंची शरद पवारांवर पक्षफुटीवरून टीका. 10 वर्षात मोदींनी क्रांती केल्याचं दिसलं नाही. 10 वर्षात भारत देश मागे गेलाय. संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका. राज ठाकरे गेली 25 वर्ष रडत आहेत. जनता महत्व देत नाही. संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा. राज ठाकरेंवर बोलायची माझी इच्छा नाही. राज ठाकरे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहेत. सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका. नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे भाजप उमेदवार आशिष देशमुखांकडून मतदारांना साष्टांग दंडवत. प्रचार सभेदरम्यान आशिष देशमुख यांनी व्यासपीठावरूनच नमस्कार करत मतदारांना आशीर्वाद मागितला. विशाल पाटलांना सांगलीत खासदार होण्यासाठी काँग्रेसनं मदत केली. बाळासाहेब थोरातांची भर सभेत कबुली. स्टेजवर असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांची थोरातांनी क्षमाही मागितली. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. राहुल गांधींच्या आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा. अजित पवारांच्या आज विधानसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये 3 सभा. पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे जाहीर सभांचं आयोजन. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांची आज पुण्यात सभा. बालाजीनगर, धनकवडी आणि वानवडी येथे सायंकाळी 5 आणि 7 वाजता सभा. मुख्यमंत्री शिंदे आज संभाजीनगरमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार. तर सायंकाळी मुंबईच्या शिवतीर्थावर पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी 5 सभा. छत्रपती संभाजीनगरात 6 वाजता तर नेवासा, श्रीगोंदा, सिन्नर आणि कोपरगावात देखील सभांचं आयोजन. बीडमधील राज ठाकरेंच्या सभा रद्द. राज ठाकरेंच्या बीडमध्ये 3 सभा होत्या. सावनेर मतदारसंघात सख्खे भाऊ आमने सामने. भाजपकडून आशिष देशमुख तर काँग्रेसचे बंडखोर अमोल देशमुख निवडणुकीच्या रिंगणात. सावनेरची जनता ठेकेदारशाहीला कंटाळली आहे, अमोल देशमुखांचा आरोप. महिला आयोगात शो पीस बाहुल्या बसल्यात. सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर टीका.
दापोली शहरात आज आदित्य ठाकरेंची प्रचार सभा होणार। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यासाठी आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात, तर सभेची तयारी अंतिम टप्प्यात। 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ। मशाल पेटवून विजयाची तुतारी वाजवणार, अमोल कोल्हेंचा विश्वास। मानखटाव मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगेंच्या प्रचारार्थ अमोल कोल्हेंची सभा। सिद्धेश्वर कुरोली येथे सभा संपन्न। पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे आणि बापूसाहेब पठारेंनी शरद पवारांची भेट घेतली। पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी पवारांची भेट घेतली। रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांचा रात्री 2 वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या। रोहिणी खडसेंच्या प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप। रत्नागिरीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार कैस नूर मोहम्मद फणसोपकर यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा। बाळमाने यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला। बालाजी कल्याणकरांच्या प्रचारात वृषाली शिंदे सहभागी। वृषाली शिंदे या खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्नी। महिलांचा महायुतीला चांगला प्रतिसाद, वृषाली शिंदेंची प्रतिक्रिया। नागरच्या ऑटोमोटिव्ह चौकात काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाचा अपघात। प्रचार संपवून घरी जात असताना कारला ट्रकची धडक। अपघातात कोणालाही इजा नाही। पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार गटाला धक्का। माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश। आमदार संतोष बांगर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल। वाकोडी गावातील शिवारात पैसे वाटप होत असल्याचा आरोप। माजी खासदार शिवाजी मानेंच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा। नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघाचे उमेदवार हिरामण खोसकरांनी प्रचारादरम्यान भजनात दंग। बैलगाडीपासून ते बाईक रॅलीपर्यंत त्यांचा प्रचार सध्या चर्चेत। जामनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपेंना नोटीस। दिलीप खोडपेंसह 10 जणांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस। प्रचारादरम्यान पहिल्या टप्प्यातील खर्च सादर न केल्यानं कारवाई। आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र आणि रणजित शिंदेंच्या माढ्यातील प्रचारात शिंदे गटाचे कार्यकर्ते सक्रिय। शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांच्या पाठिंब्यानंतर कार्यकर्ते प्रचारात उतरले। वाईतील शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना गावभेट दौऱ्यात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। उमेदवारी न दिल्यानं पुरुषोत्तम जाधवांकडून जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा। कराड उत्तरमधून ट्रम्पेट चिन्ह मिळालेल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू। अपक्ष उमेदवार अजय सूर्यवंशी यांचा गावोगावी प्रचार। कराड उत्तरेत ट्रम्पेट विरुद्ध तुतारी। कराड दक्षिण येथील भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारात गोव्याचे सीएम यांची उपस्थिती। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या उपस्थितीत डॉक्टरांचा संवाद मेळावा संपन्न। नागपूर पश्चिमेतून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा। विकास ठाकरेंकडून काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं दुर्धर आजारानं निधन। चव्हाण यांनी अनेक वर्ष दिंडोरीचे खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व केलं। नागपुरात 1,35,00,000 रुपयांची रक्कम जप्त। पोलिसांनी एका दुचाकीस्वार व्यक्तीला ताब्यात घेऊन कारवाई केली। नागपूर जिल्ह्यात गृहमतदानाला आजपासून सुरुवात। 3,437 गृहमतदार दिव्यांग आणि 85 वर्षावरील मतदार बजावणार मतदानाचा हक्क। विधानसभा निवडणुकीसाठी भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पोलिसांचा रूट मार्च। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह जवानांचाही समावेश।